पुलगाव शहरातील होतकरू कुडो खेळाडूंनी राज्यस्तरीय कुडो स्पर्धा आणि मेहेर कप चॅम्पियनशिप मध्ये घवघवीत यश संपादन करत पुलगावचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात उज्ज्वल केले आहे। या स्पर्धेमध्ये खेळाडूंनी आपल्या उत्कृष्ट कौशल्याच्या जोरावर सुवर्ण, रौप्य व कांस्य पदकांची लयलूट केली असून याच दैदिप्यमान कामगिरीच्या बळावर पुलगावच्या 9 खेळाडूंची राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे। लोचन करवाडे आणि तन्वी गणवीर यांनी सुवर्ण पदक पटकावले, तर हिताक्षी कांबळे व हर्षल नंदेश्वर यांनी रौप्य पदक आणि हिमांशी इंगळे व मिहिर सोनटक्के यांनी कांस्य पदक आपल्या नावावर केले। मिहिर सोनटक्के आणि लोचन करवाडे यांनी पुन्हा सुवर्ण पदक मिळवले। तन्वी गणवीर, हिमांश इंगळे, हर्षल नंदेश्वर व हिताक्षी कांबळे यांनी रौप्य पदक, तर श्रेयस पवारने कांस्य पदक जिंकून चमकदार कामगिरी केली। भारत सरकार मान्यता प्राप्त राष्ट्रीय कुडो स्पर्धा अहमदाबाद, गुजरात येथे होणार असून या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्यासाठी तन्वी गणवीर व लोचन करवाडे यांची निवड झाली आहे। तसेच प्रतिष्ठित कुडो नॅशनल फेडरेशन कप आणि अक्षय कुमार इंटरनॅशनल कुडो चॅम्पियनशिपसाठी पुलगावच्या मिहिर सोनटक्के, लोचन करवाडे, तन्वी गणवीर, हिमांश इंगळे, हर्षल नंदेश्वर, हिताक्षी कांबळे, श्रेयस पवार, हर्ष राठी, स्वयं करवाडे या 9 खेळाडूंनी पात्रता सिद्ध केली आहे। खेळाडूंच्या या यशामागे प्रशिक्षक जगदीश पेटकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे। खेळाडूंच्या या ऐतिहासिक यशाबद्दल पुलगाव शहरात आनंदाचे वातावरण असून पालक, क्रीडाप्रेमी व नागरिकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। मागील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये हे सर्व खेळाडू देशासाठी व महाराष्ट्रासाठी सर्वोत्तम कामगिरी करतील असा विश्वास क्रीडा वर्तुळात व्यक्त केला जात आहे। अश्विन शाह, विदर्भ न्यूज, पुलगाव।